ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण या गाण्याचे शब्द नक्कीच ऐकले असतील. देव मानवच आला, धरतीवरती आला आणि मानवात शिरला. या शब्दांचा अर्थ काय आहे की परमेश्वराने आपलं स्वर्ग सोडलं, परमेश्वर या भूतलावरती आला आणि मानवात शिरला आणि मानवाप्रमाणे मनुष्याची त्यांनी चव घेतली. फक्त पाप सोडून तो मनुष्याप्रमाणे रडला, मनुष्याप्रमाणे हसला, मनुष्याप्रमाणे त्याने खाल्लं पिलं झोपला आणि मनुष्याप्रमाणे त्याने सहवास याचा अनुभव घेतला. आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती संकटामध्ये होती किंवा एखादा मनुष्य आजारामध्ये असेल किंवा दुःखातून जात असेल, तेव्हा ते दुःख प्रभू येशू ख्रिस्ताला देखील ठाऊक होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाला देखील मनुष्याच्या दुःखाकडे पाहून स्पर्श झाला. कोणीतरी या दुःखातून मनुष्याला बाहेर काढावं, या संकटातून मनुष्याला योग्य त्या दिशेने नेता यावं व या संकटामध्ये दुःखामध्ये मनुष्याला धीर देता यावा, अशी प्रभू येशू ख्रिस्ताची तळमळ होती, प्रभू येशू ख्रिस्ताची मनापासून इच्छा होती. आणि म्हणूनच जेव्हा त्याने या तळागाळातील लोकांकडे पाहिलं, तेव्हा त्याचं हृदय, त्याचं काळीज खरोखरच त्या कृपेने, त्या ममतेने आणि त्या दयेने भरून गेलेलं होतं. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त एका लेप्रेसी पेशंटला, म्हणजे एका कुष्ठरोगाला पाहत आहे आणि त्याची ती अवस्था पाहून आणि ज्या प्रकारे लोकांनी त्यांना पूर्णपणे बाहेर टाकलेलं होतं, वेशी बाहेर टाकलेलं होतं, समाजाने त्याला पूर्णपणे धुडकावून लावलेलं होतं, यामुळे त्याची जी झालेली अवस्था पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी कळवळा येत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य झालेला होता आणि एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचं दुःख समजू शकतो, आजार समजू शकतो. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कुष्ठरोग्याकडे पाहिलं, त्याच्या अवस्थेकडे पाहिलं, तर कुठेतरी त्याच्या हृदयाला स्पर्श होत आहे आणि त्या कुष्ठरोग्याला कुष्ठातून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचबरोबर जरी प्रभू येशू ख्रिस्त दयेचा सागर असला, तरी प्रभू येशू ख्रिस्त हा त्या कुष्ठरोगाच्या विश्वासाकडे पाहत आहे, त्याचबरोबर प्रयत्नाकडे पाहत आहे. स्वतः कुष्ठरोग पुढे येत आहे, आपला विश्वास प्रकट करत आहे, आपली इच्छा व्यक्त करत आहे, आपली तळमळ व्यक्त करत आहे. आणि जेव्हा त्या कुष्ठरोग्याच्या त्या विश्वासाकडे पाहतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्पर्श करून त्याला त्या कातडीच्या रोगापासून शुद्ध करत आहे. यावरून समजते की आपण जर प्रयत्न करीत राहिलो आणि जर त्याचबरोबर प्रयत्नाबरोबर आपण आपला खोलवर विश्वास जरी दाखवला, तरी कुठलीही गोष्ट अशक्य होऊ शकत नाही. एक ना एक दिवस परमेश्वर आपल्याला आपल्या प्रार्थनेचं फळ देत असते, योग्य ते फळ आपल्याला योग्य त्या वेळी देत असते. ज्याप्रमाणे या कुष्ठरोगाच्या त्या प्रार्थनेकडे पाहून, इच्छेकडे पाहून, विश्वासाकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःला स्पर्श होतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला कुष्ठापासून दूर करत आहे. हा स्वभाव आपल्याला प्रत्येक बायबलच्या प्रत्येक पानावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा दिसत आहे. जितक्यांदा जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, ते कधीच खाली हाताने गेले नाही. काही ना काही ते प्रभू येशू ख्रिस्ताकडून घेऊन गेले. काहींना जीवनामध्ये आनंद मिळाला, काहींना जीवनामध्ये सुख मिळालं, काहींना जीवनामध्ये नवीन जीवन जगण्याचा मार्ग दिसला. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांना तारणारा परमेश्वर दिसला, त्यांना योग्य तो मार्ग दिसला. आणि म्हणूनच जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, प्रथम आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी पहिलं पाऊल उचलत असतो, आपला विश्वास प्रकट करत असतो, तेव्हा काही ना काही आपल्याला मिळत असते. आणि म्हणूनच कधी लोक सांगतात की चर्चला जाऊन काय मिळते, प्रार्थनेला जाऊन काय मिळते. होय, पवित्र आत्म्याचे दान नक्कीच आपल्याला मिळत असतात. कुठे ना कुठे आंतरिकदृष्ट्या परमेश्वर आपली जडणघडण करत असतो, आपल्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कुष्ठरोग्याप्रमाणे आपण देखील कुष्ठी आहोत, आपण देखील कुष्ठ आहोत, आपण देखील विविध आजाराने ग्रासलेलो आहोत. आणि म्हणून परमेश्वर जो आपला तारणारा आहे, जो आपला दयेचा सागर आहे, नेहमी आपला स्पर्श करण्यासाठी तयार असतो. आपण त्याच्याकडे येऊया, त्याच्या मायेचा स्पर्श घेऊया आणि आपला विश्वास त्या कुष्ठरोगाप्रमाणे प्रकट करण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच परमेश्वर आपल्याला त्या कुष्ठापासून, आध्यात्मिक कुष्ठापासून मुक्त करून आपल्या योग्य ती दिशा दाखवणार आहे. आमेन.